भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे रायगड. आणि या रायगड जिल्ह्यामधील आपला रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषकाचा 5वं पर्व आणि 5व्या पर्वामध्ये आपण मॅच पाहतोय ती पिटसई विरुद्ध बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाल. आणि या संघाकडून सलामीचे फलंदाज आहेत ते दिवेश आणि आशिष. गोलंदाज तयार सत्या. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि हा लेग साइडला भिरकावलेला आहे. बघूया उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर तेजू यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आशिष कडून आपल्याला पाहायला मिळाली. हॅलो, मागील झालेला सामना पाष्टी विरुद्ध दापोली बोरोली या संघांमधून दापोली बोरोली संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच पाष्टी संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या मॅच मध्ये सामनावीराचा मान ज्यांनी पटकावला तो म्हणजे दापोली बोरोली संघाकडून मयूर याला विनंती करतो की त्यांनी पॅव्हेलियन मध्ये येऊन त्याचा सन्मान स्वीकारायचा आहे. आपण पाहतोय शिवमय चषक आणि शिवमय चषकामध्ये आता फलंदाजीसाठी बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाल आणि या तवसाल कडून फलंदाजी करतायत ते आशिष. आणि पुन्हा एकदा सत्या यांच्या हातामध्ये चेंडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि हा उत्कृष्ट शॉट खेळलेला आहे परंतु विकेट इथे झाला होता आणि पहिला विकेट. मराठी प्रतिष्ठान श्री निलेश म्हात्रे. आणि आता आशिष आउट झाल्यानंतर त्याचाच बंधू अविनाश त्याची जागा आपण पाहतोय अविनाश. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आशिष आणि अविनाश या 2 बंधूंची जोडी. आणि आता आशिषची विकेट गेल्यानंतर फलंदाजीसाठी आलाय तो अविनाश. बघूया आणि गोलंदाज आहेत ते सत्या. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक लाड साहेब यांचे बंधू विलासजी लाड यांचे आगमन झालेलं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते. सत्यदेव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय दापोली बोरोली संघाच्या मॅन ऑफ द मॅच मधून मयूर काय करतात आपल्या संघासाठी. त्याला मी प्रफुल्ल विनंती करतो त्याला द्यायचं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पिटसई संघाचे पुढे जायचं आहे. दिल्या या षटकामध्ये ते म्हणजे सत्या. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली ते सत्यदेवच्या माध्यमातून. आपण पाहतोय पिटसई श्रद्धा सिंग मॅडम साई फाउंडेशनचे संस्थापक मयूरला मॅन ऑफ द मॅच देत आहेत. त्याचा स्वीकार करा मयूरने. धन्यवाद मॅडम. आपण पाहतोय क्रिकेट सामना कालिका देवी क्रिकेट संघ पिटसई मुळगाव आणि पिटसई मुळगाव कडून पुढचा ओव्हर घेऊन येत आहेत ते विवेक. बघूया विवेक हा एक युवा गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय पिटसई संघाकडून. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि स्ट्राईक वर आहेत ते दिवेश. आपण पाहतोय बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाल विरुद्ध कालिका देवी क्रिकेट संघ पिटसई मुळगाव.
या दोन्ही संघामध्ये सुरू असलेला अतिशय आदितीचा सामना 3 धावा फक्त ज्यांनी खर्ची केल्या होत्या ते सत्यदेव आणि त्यानंतर आता पहिल्या चेंडूवर विकेट मिळालाय विवेक गेला विवेकला माघारी हॅलो नवज्योत क्रिकेट संघ मामावली आणि मंगलमूर्ती मराठवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे मैदानामध्ये. मंगलमूर्ती आणि मामावली दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कर्णधारांनी ताबडतोब पहिलं संघ प्रवेश करून घ्यायचा आहे. आपण आला असाल आपल्या संघाची नोंद करून घ्यायची आहे. आपली एंट्री फी बाकी आहे ती भरून घ्यायची आहे आणि नंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनंती आहे दोन्ही संघांना. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे आणि नवीन फलंदाज झालेले आहेत ते गणेश. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतात ते गणेश आणि त्यांच्या साथीला आहेत ते अविनाश. उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते पिटसाई मुळगाव या क्रिकेट संघाकडून. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा ज्यांनी खर्ची केल्या होत्या त्यानंतरला आता विकेट घेतलेला आहे तो नवीन गोलंदाज विवेक यांनी आणि पुन्हा एकदा विवेक यांचा विवेकचा सामना करेल तो गणेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून. एक युवा सितारा पिटसाई मुळगाव संघाचा इथे विवेक पाहायला मिळतोय. खरोखरच म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे या गोलंदाजांचं. पहिल्या षटकामध्ये सुद्धा सत्यदेव यांच्या माध्यमातून आपल्याला 3 रनांची ओव्हर पाहायला मिळाली आणि आता विवेक दोन्ही अतिशय 17-18 वर्षांचे खेळाडू आणि आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी अतोनात प्रयत्न करतायत जिंकण्यासाठी परंतु हा वाईड पंचांचा इशारा वाईड बॉल. संघाची वाढती धावसंख्या होती ती 4. मराठवाडी संघाचे कर्णधार साई सुतार यांनी लवकरात लवकर पॅव्हेलियन मध्ये यायचे आहे. मराठवाडी संघाचे कर्णधार साई सुतार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून. 3 चेंडू 4 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते विवेक. मला वाटतं गणेशला विवेकची गोलंदाजी काहीशी कळत नाहीये आणि निर्धाव चेंडू इथे चालली आहेत गणेशच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट गोलंदाजी पुन्हा एकदा विवेक एक युवा गोलंदाज युवा सितारा आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा निर्धाव. मला वाटतं पंचांचा इशारा काय राहील गडी बाद होतो इकडे पंच देत आहेत. हॅलो कुणबी 29 संघ परेल शाखा माणगाव रोहा उपाध्यक्ष कुणबी विभाग अध्यक्ष चंद्रकांतजी सावंत साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने साहेबांचं सहर्ष स्वागत करत आहे आणि मी अंकेश घोले याला विनंती करीन सावंत साहेबांचा सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. पुढे फलंदाज आहेत ते नरेश सुमित अविनाश स्ट्राईकवर आहेत ते अविनाश. पुन्हा एकदा विवेकच्या समोर अविनाश. बघूया काय करतात. लेग साइडला गेलेला आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा रनआउटचा प्रयत्न आणि आघाडी पास. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते पिटसाई मुळगाव या संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतोय. अविनाशला माघारी परतावं लागतंय. तसेच रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून ह्या सर्व उपक्रमांची रूपरेषा आखली जाते ज्यांची सूत्र हलवली जातात आणि जन आक्रोश मुंबई गोवा महामार्गाचे संस्थापक ज्यांनी ही एक आंदोलन ही संस्था ओपन केली अशा आमच्या सर्वांचे लाडके रुपेशजी दर्गे साहेब. मी आदेश लाडांना विनंती करीन त्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफल देऊन स्वागत करायचं आहे रुपेशजी दर्गे साहेब यांचा. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. गेली आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 1 धाव दिली आहे त्यांनी वाईड स्वरूपात. बाकी 6 निर्धाव चेंडू ज्याने टाकले असा गोलंदाज विवेक इथे आणि प्रथमेश इथे गेली 14 वर्ष
गेली 14 वर्ष आपण मुंबई गोवा महामार्गासाठी आतुरतेने वाट पाहत होतो. तो काही केलं होत नव्हतं आणि तो कोणाच्या माध्यमातून आज काम होत आहे. त्याचे नायक रुपेशजी दर्गे साहेब, अख्ख्या कोकणचे लाडके सुपुत्र, ज्यांना आज लोक लाडका नेतृत्व, उन्हा नेतृत्व, तरुण नेतृत्व, रुपेशजी दर्गे साहेब हे आज आमच्या व्यासपीठावरती आले आहेत. खरं तर व्यासपीठ आमचा म्हणायचं, त्यांच्या माध्यमातून हा व्यासपीठ निर्माण झालेला आहे. आज तुम्ही ज्येष्ठ मार्गदर्शक आहात, त्याच्यामुळे तुमचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन. इथे आल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. पहिली 3 धावांची ओव्हर टाकली होती विवेक यांनी, त्यानंतरला उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहिली विवेकच्या माध्यमातून. सत्याला साथ दिली ते विवेकने फक्त 1 धाव दिली होती आणि आता हे शेवटचं षटक भावेश कडून पाहायला मिळते आणि रन आउट. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते पिटसई मुळगाव या संघाकडून. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली आणि आता शेवटचं षटक घेऊन आले ते गोलंदाज भावेश. संदीप यांना माघारी परतावं लागतंय. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय पिटसई मुळगाव या क्रिकेट संघाकडून. संघाची धावसंख्या आहे ती फक्त 5. वेदांत हसमुख मांडवकर यांच्यासाठी चालू शिवमेकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं स्वागत करीत आहोत. धन्यवाद बंधू. पुन्हा एकदा लेग साइडला विरकवलेला आहे. 1 धाव काढण्यात यशस्वी आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करण्यात यश मिळत आहे बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाल यांना. संघाची धावसंख्या होती ती 7. नवजोत क्रिकेट संघ मामावली आणि त्रिमूर्ती मराठवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार मामावली आणि मराठवाडी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे ताबडतोब यायचं आहे नाणेफेकसाठी मित्रांनो. संघाची धावसंख्या आहे ती 7 आणि स्ट्राईकवर आहे ते अमोल. कर्णधार साई सुतार, भावेश, दिवेश यंत्र आणि साई सुतार. आत्ताच नव्याने प्रतिष्ठानचे सभासद झालेला गेल्या वर्षीचा मानकरी साई सुतार ह्याचं इथं आगमन झालेलं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने त्याचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद मित्रा. तुला नाणेफेक करायची आहे. मी रुपेश दर्गेने विनंती करेन मामावले आणि मराठवाडी संघाचा नाणेफेक करायचा. रुपेश दर्गे उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाल यांच्या माध्यमातून धावून त्यांनी 3 धावा काढल्या. आपण इथे पाहतोय शिवमाई चषक आणि शिवमाई चषकाचं 5वं पर्व आणि 5व्या पर्वामध्ये मुळगाव पिटसई मुळगाव विरुद्ध बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाल यांची ही मॅच आणि संघाची धावसंख्या आहे ती 10. शेवटचा चेंडू बाकी. 5 चेंडू 10 धावा आणि शेवटचा चेंडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. पुन्हा एकदा लेग साइडला विरकावलेला आहे परंतु डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या होती ती 11. पुढील सामन्याचे नाणेफेक करतात प्रफुल्ल मिलिंद काटे कॅमेरामॅन. पुढील संघाची नाणेफेक होते नवजोत क्रिकेट संघ मामावले आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ मराठवाडी. साई आणि योगेश डोंबळे म्हसळा श्रीवर्धन शाखेचे संघटक आहेत. योगेश डोंबळे आणि दोन्ही सभासद आहेत. म्हणजे मित्रांनो दोन्ही तुमचाच सामना आहे, तुमचीच टुर्नामेंट आहे. योगेश डोंबळे मामावणी संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. संघाने विनंती आहे दोघांनी आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आणि अतिशय शिस्तबद्धपणे ते मैदानाच्या बाहेर येत आहेत ते मुळगाव पिटसई क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू. संघाची धावसंख्या झाली फक्त 11 आणि 12 धावांचं आव्हान. बोलता गवळी समाजसेवा संघाचे सचिव सन्माननीय
तृषांजी पवार साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. आम्ही विनंती करतोय व्यासपीठावरती येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे आणि धन्यवाद इथं आल्याबद्दल. तसेच लिंगुडमाल गावचे सुपुत्र योगेश माडिक यांचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत आहे. आपण पाहतोय बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाल आता मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी येत आहेत. अतिशय शिस्तबद्धपणे एका रांगेमध्ये सरळ मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होतोय. आणि खरोखर मित्रांनो, गवळी समाजसेवा संघामधून तृषांजी पवार साहेब आहेत, त्यांचं देखील पुढचं नियोजन आहे. गवळी समाजसेवा प्रीमियर लीगचं उत्तम असं नेतृत्व, उत्तम असं कर्तृत्व त्यांनी अतिशय आपल्या गवळी समाजाला एकत्र करून जो काय आता हा प्रयत्न चालू आहे, खरोखर साहेब तुम्हाला खरोखर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तसेच जनाक्रोश समितीमध्ये उपसचिव म्हणून साहेबांची देखील नियुक्ती झाली होती, तुमचं देखील त्यावेळेस अभिनंदन आहे. जसं लास्टपर्यंत सहकार्य होतं असं देखील आता देखील सहकार्य आहे. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि विराज भाडिक यांना विनंती करतोय तृषार साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. पवार साहेब. कालिका माता क्रिकेट संघ पिटसाई मुळगाव आणि पिटसाई मुळगाव संघाकडून सलामीचे फलंदाज आहेत ते सुमित आणि सुमित यांच्या साथीला आहे ते तेजस. धन्यवाद पवार साहेब. खरोखर आपल्या मंजूळ आवाजात आम्हाला पुढचे थोडं सूत्रसंचालनाची अपेक्षा आहे. तुम्ही नक्कीच त्याची धुरा सांभाळाल. थोडा टाइम आम्हाला अपेक्षा आहे. थँक्यू. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल आणि जो कमिटीतर्फे या ठिकाणी जो माझा सन्मान झाला, मी संपूर्ण रायगड मी मराठी प्रतिष्ठानला विनंती करेन की 18 तारखेला गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्र याने जवळपास ही 4थी प्रीमियर लीग आहे, तर त्या 4थ्या प्रीमियर लीगचं आयोजन कांदिवली प्रमोद महाजन क्रीडांगणामध्ये केलेलं आहे. तरी सर्व मंडळाचे किंवा संस्थेचे पदाधिकारी आहेत, त्या सर्वांना विनंती करेन की आपण त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं आणि आमच्या देखील कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. धन्यवाद पवार साहेब. नक्कीच आम्ही पूर्ण टीम रायगड मी मराठीची प्रतिष्ठानची पूर्ण टीम आपल्या उपक्रमामध्ये आपल्या देखील विजिट देऊ याची एक आम्ही गवाही देतो. धन्यवाद. प्रतीक आपल्या संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहेत ते प्रतीक. बघूया आणि सुपला शॉट सुमितच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय सुमित आणि धावून 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते. कालिका माता क्रिकेट संघ पिटसाई मुळगाव आणि पिटसाई मुळगावचे हे 2 सुपुत्र आपण इथे पाहतोय सुमित आणि सुमितच्या जोडीला आहे ते तेजस. उत्कृष्ट विटा त्यांनी फाईन लेगच्या दिशेने मारून 3 धावा पूर्ण केल्या. श्री प्रकाश कासार रत्नागिरी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे आणि त्यांचं इथे आगमन देखील झालेलं आहे. साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रकाशजी कासार साहेब. निर्धाव चेंडू नंतर पुन्हा एकदा तिसरा चेंडू इथे लेग साईडला गेलेला आहे मिडॉनच्या दिशेने. 1 धाव काढण्यात यशस्वी आणि संघाची धावसंख्या होती ती 3 चेंडू 4 धावा. फक्त 12 धावांचं आव्हान आहे. या 12 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कालिका माता क्रिकेट संघ पिटसाई मुळगाव आणि पिटसाई मुळगाव संघाकडून पुन्हा एकदा स्ट्राईकवर गेलेले आहेत ते सुमित. अतिशय नावाजलेले असे फलंदाज सुमित. बघूया आपल्या संघात पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी ठरलेत यावेळी. 4 चेंडूमध्ये 4 धावा, 12 धावांची आवश्यकता आणि 12 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्ट्राईकवर आहेत ते सुमित. सुमित हे अतिशय नावाजलेले आणि अनुभवी असे फलंदाज आपल्या संघासाठी गेली कित्येक वर्ष ज्यांनी संघाला नावारूपाला आणला आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव गाजवलं ते सुमित. बघूया आपल्या संघासाठी काय करतात.
पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न आणि एक धाव काढण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहायला मिळतो. ओव्हरच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण. संघाची वाढती धावसंख्या होते 6. प्रतीक आपण पाहतोय प्रतीकच्या माध्यमातून एक अनुभवी असा गोलंदाज इथे आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना आणि आपल्या गोलंदाजीतून त्याने कौशल्य दाखवलं. याच्या अगोदर ते पिटसाई मुळगाव संघाचे होते ते विवेक. त्यानंतर आता आपण बघतोय प्रतीकची गोलंदाजी. पुन्हा एकदा सुपला शॉटचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा यशस्वी. 1 धाव मिळेल फक्त आपल्या संघासाठी आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण झालं इथे तवसाल या संघाकडून. आठ झाले. संघाची धावसंख्या आहे ती 8. विवेक कोण आहे? त्याने मस्त ओव्हर टाकली होती. त्याला दिली पाहिजे. एक पण नाही दिला. आपण पाहतोय शिवमय चषक पर्व. कालभैरव क्रिकेट संघ गोवेले कोंड आपल्या संघाची नोंद करून घ्यायची आहे. दामोदर पेनगे आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. गोवेले कोंड गावचे सुपुत्र दामोदर पेनगे यांना विनंती करतोय आपल्या संघाची नोंद करून आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मामावणी संघाने ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. योगेशजी डोंबळे साहेब ताबडतोब आपला संघ तैनात करून घ्यायचा आहे. एक विनंती आहे. आपण पाहिलं इथे या सामन्यामध्ये पिटसाई मुळगाव या संघाचा विजय झालेला आहे आणि तवसाल या संघाचा खूप खूप आभार. पिटसाई मुळगाव अतिशय शिस्तबद्धपणे त्यांनी खेळ दाखवला आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. निर्धाव षटक खरोखर मेडनवर टाकली होती इथे विवेक यांनी. एकदा विवेकसाठी जोरदार टाळा जाऊ द्या. मला वाटतं शिवमय चषक मधील पहिली मेडन ज्याने टाकली तो गोलंदाज विवेक.